इंधन टंचाईच्या अफवांना पूर्णविराम. जिल्ह्याला 7.30 लाख लिटर इंधन पुरवठा, साठेबाजांवर फौजदारी कारवाईचा इशारा. वाशिम जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेल टंचाईबाबत सुरू असलेल्या अफवादरम्यान जिल्हा प्रशासनाने मोठा दिलासा दिला आहे. विविध ऑइल कंपन्यांकडून जिल्ह्याला तब्बल 7,30,000 लिटर इंधनाचा साठा उपलब्ध झाला असून पुढील काळातही नियमित पुरवठा सुरू राहणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. प्राप्त माहितीनुसार इंडियन ऑइल IOCL कंपनीकडून 66,500 लिटर पेट्रोल व 2,47,500 लिटर डिझेल, भारत पेट्रोलियम BPCL कडून 52.500 लिटर पेट्रोल व 1,48,500 लिटर डिझेल, हिंदुस्तान पेट्रोलियम HPCL कडून 54,000 लिटर पेट्रोल व 1,41,000 लिटर डिझेल, तर जिओ कंपनीकडून 20,000 लिटर पेट्रोलचा पुरवठा करण्यात आला आहे. यामध्ये एकूण 1,93,000 लिटर पेट्रोल आणि 5,37,000 लिटर डिझेलचा समावेश आहे. इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे. काही ठिकाणी भीतीपोटी नागरिकांकडून आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात पेट्रोल डिझेल खरेदी करण्यात येत असल्याने पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. त्यामुळे नागरिकांनी पॅनिक बाईंग टाळून आवश्यक तेवढेच इंधन खरेदी करावे असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जिल्हा प्रशासन सर्व ऑइल कंपन्या आणि स्थानिक पेट्रोल पंप चालकांच्या सतत संपर्कात असून इंधन वितरण सुरळीत राहावे यासाठी पोलीस प्रशासनालाही आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान इंधनाची साठेबाजी किंवा नफेखोरी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 अंतर्गत कलम 3 व 7 नुसार निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त इंधन साठवणे, अनधिकृत साठेबाजी करणे किंवा काळाबाजार करणे हा गंभीर फौजदारी गुन्हा ठरतो. अशा प्रकारात दोषी आढळणाऱ्या नागरिक, व्यापारी किंवा पेट्रोल पंप चालकांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.